iNews 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। विक्रमगडमध्ये भक्तिमय पर्वणीच्या अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात। विक्रमगड तालुक्यातील पंचक्रोशीतील भक्तांसाठी अलौकिक भक्तीची पर्वणी म्हणजेच हरिनाम सप्ताह 23 ते 30 तारखेपर्यंत विक्रमगड शहरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समोर आयोजित करण्यात आलेला आहे। या माध्यमातून कलशपूजन, वीणापूजन, महाभिषेक, आरती, भजन, पारायण, सामूहिक हरिपाठ यासह मान्यवर मोठमोठे कीर्तनकारांच्या माध्यमातून कीर्तन श्रवण करण्याची प्रासादिक पर्वणीच या आठवड्यामध्ये विक्रमगड तालुक्यातील जनतेला व भक्तांना मिळणार आहे। अशा या भक्तिमय सोहळ्याचा आस्वाद, आनंद सर्व भक्तांकडून लुटण्यास सुरुवात झाली असून आज प्रथम दिवशी नियोजनाप्रमाणे कार्यक्रमाला सुरुवात झाली असून सर्व भक्तांनी मनमुराद आनंद लुटला। वार्ताहर iNews 28 मराठीसाठी कॅमेरामन अनिल फसाळेच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्टर। किंवा आणखीन पूर्वपक्ष जर आपल्याला या अभंगामध्ये विचारात घ्यायचा झाला तर महाराज ज्ञानोपराय पद वापरतात। देखिले म्हणजे पाहिलं पाहण्याकरता डोळा ही इंद्रिय। मग महाराज भगवंताला पाहिलं डोळ्याने, मग डोळाच निवांत राहिला पाहिजे होता। अभंगामध्ये महाराज काय बोलतात? निवांत राहिले मन। महाराज पाहिलं डोळ्याने तर मन कसं काय निवांत होतं? तसा डोळाही चंचल आहे, मनही चंचल आहे। राहो आता हेची ध्यान, राहो आता हेची ध्यान। डोळा मन लंपट याचा इथला अर्थ विक्षिप्त। डोळा ही चंचल आहे, मन ही चंचल आहे। डोळा किती चंचल आहे? चालू कीर्तनात एखादा गृहस्थ उठला तर कीर्तनकाराकडचं लक्ष जातं कुठं? एवढा डोळा चंचल आहे। आणि मन किती चंचल आहे याबाबत अर्जुनाने कबुली दिली। चंचलं हि मन कृष्णा प्रमाथे बलवदृढं तस्यहं निग्रहं वंदे वायुरेव सुदुष्करं। किंवा आणखीन एका ठिकाणी सुभाषितकार 10 गोष्टी चंचल सांगतात। मनो मधुकरो मेघो